ही लढाई अशीच कायम राहणार का आणि पुढचं पाऊल काय? संघावरती बंदी आणण्यासाठी आम्ही कायमस्वरूपी लढत राहू। सत्ता आली तर नक्कीच संघावरती कारवाई करू। पण आपल्याला हे पण समजून घ्यायचंय की आतापर्यंत इतके वर्ष जे काँग्रेस सत्तेत बसले होते त्यांनी संघाशी हात मिळवणीच केली होती। इतके वर्ष काँग्रेसला संघावरती कारवाई करणं, नॉन रजिस्टर्ड संघटना आहे त्यांच्यावरती कारवाई करणं, ते इतक्या मोठ्या प्रमाणावरती मोबिलायझेशन करतात त्याच्या जोरावरती कारवाई करणं, त्या जो चंदा इकट्ठा करतात त्या वर्गणीचं टॅक्सेशन भरतात का, त्याची पोच सरकारला देतात का, या कारणावरनं कारवाई करणं। आणि सर्वात महत्वाचं जे दसऱ्याला शस्त्र मिळालेले आहेत, ऑटोमॅटिक सेमी ऑटोमॅटिक वेपन्स मिळालेले आहेत, त्याच्या जोरावरती कारवाई करणं इकडच्या इतर पक्षांना शक्य होतं। पण हे कोणी केलं नाही, कारण ह्यांच्यामध्ये ताकद नाही, ह्यांच्यामध्ये हिंमत नाही। RSS ची वैचारिक लढाई ही कोणी लढू शकतं तर ते फक्त आणि फक्त इकडचे आंबेडकरवादी आणि आज वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढून तेच दाखवून दिलेलं आहे। महत्वाचा प्रश्न असा आहे की तुम्ही जे म्हणताय संविधान मानत नाही